अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी राज्य शासनाने तातडीने करावी, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय निर्धार बैठक सोलापुरात आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख नेत्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली। पत्रकार परिषदेत माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे, उत्तम प्रकाश खंदारे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, आमदार सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव, सुरेश पाटोळे यांच्यासह नेते पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्रात अद्याप झालेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। नेत्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे। हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी या दिशेनं पावलं उचललेली असताना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर आयोगानं 16 मार्च 2026 रोजी अहवाल सादर केलेला असतानाही त्यावर कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। अनुसूचित जातींमधील अनेक घटकांना गेल्या 75 वर्षात आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळाला नसल्याचा दावा करत आरक्षणाचा लाभ वंचित राहिलेल्या 57 जातींना न्याय मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचं मत मांडलं। राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून 2026 पर्यंत राज्य शासनानं उपवर्गीकरणाबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आझाद मैदान मुंबई इथं सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात येईल। तसंच राज्यभर मोर्चे, हलगीनाद आंदोलन, जिल्हास्तरीय निदर्शनं करण्यात येतील असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीनं देण्यात आला। की जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बदर समितीचा एक समिती नियुक्त केली। त्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे। त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित करावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे समाज आहेत, केवळ मातंग समाज नाही, हे सर्व छोटे छोटे घटक जे आहेत या सर्वांची मागणी आहे आणि त्या दृष्टीने आज या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय काही झालेत, काही होणार आहेत। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आजच्या बैठकीचाही वृत्तांत देऊ आणि एकूणच राज्यातील या ज्या घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळाला नाही तो लाभ त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण अतिशय महत्त्वाचं आहे। ही भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडणार आहोत। आमच्या समाजाची मागणी ही कोणाच्या जाती किंवा धर्माच्या विरुद्ध नाही आहे। मातंग समाजाची स्पष्ट मागणी आहे। सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी ही मातंग समाजाची मागणी आहे आणि ते करत असताना कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये। ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीच्या मागासलेपणाचे, दारिद्र्यपणाचे, आर्थिक आणि शैक्षणिकपणाची सर्व परिस्थिती पाहून प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे ही मातंग समाजाची भूमिका आहे। कुणाच्या पोटातलं ओटातलं आम्हाला नको। दारिद्र्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि संधीची समानता ही सरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेल्या गोष्टीचा हा खरा सन्मान आहे। यासाठी 59 जातींनी सगळ्यांनीच पाठिंबा देणं हे आपल्या सर्वांच्या हिताचं आहे। असं करताना या चळवळीमध्ये प्रगत असलेल्या समाजाचा एक भाग आणि अप्रगत असलेल्या समाजाचा एक भाग असे 2 भाग पडलेले आहेत। एक द्या म्हणतोय आणि एक देऊ नका म्हणतोय। अशा प्रकारची चर्चा ही सुरू आहे। अशी चर्चा सुरू असताना आपण सगळ्यांनी
थोरल्या भाऊ म्हणून आम्ही ज्यांना मानतो आणि चळवळीत आम्ही त्यांना साथ देतो, त्यांनी देखील सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यात ही लढाई केली पाहिजे आणि समाजाचं हित लक्षात घेऊन या 21 आयोगाने दिलेला निर्णय हा बहुमानाचा आणि सन्मानाचा म्हणून सगळ्यांनी मान्य केला पाहिजे अशी माझी विनंती. आम्ही मोर्चे काढणार आहे, आंदोलन आता कुठे थांबणार नाही. मातंग समाज एकवटलेला आहे, आता थांबणार नाही. हे वास्तव आहे, थांबणार नाही. परंतु ते 30 तारखेला ते मोर्चा काढतात, 26 तारखेला कुणी मोर्चा काढतात म्हणून आम्ही काढत नाही. सरकार संविधानाने दिलेलं आहे, संविधानामध्ये स्पष्ट तरतूद आहे आरक्षण वर्गीकरणाची. त्यासाठी 21 आयोग केंद्र सरकारने 65 सालापासून 2006 सालापर्यंत नेमले. लोकूर समिती ते उषा मेहरा समिती, त्या आयोगाने सांगितलेलं आहे, ते आरक्षणाच्या तरतुदीमध्ये आहे. वर्गीकरणाचा लढा तत्वतः मान्य केलेला आहे, लागू केलेला आहे. अशाच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनित्राताई वहिनी पवार मॅडम और राज्य सरकारनं आमची विनंती आहे की अनुसूचित जाती 59 जाती प्रवर्गासाठी उपवर्गीकरणाचा लढा समर्थनार्थ या राज्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येतोय, नेत्यांच्या माध्यमातून पुढे येतोय. तर राज्य सरकारने तात्काळ या अधिवेशनामध्ये या उपवर्गीकरणाचा प्रश्न मिटवावा आणि खऱ्या अर्थानं वंचित ज्या असलेल्या समाज घटकाचा जो राहिलेला विकास आहे, तो विकास साधण्यासाठी या ठिकाणी त्याचा अनुच्छेद भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थानं अवकडे उपवर्गीकरण लागू करावं अशा. या पत्रकार परिषदेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि राज्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.